नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत जे तुम्हाला बोर्डवरती कोर्स दिसत आहेत, BCA, BBA, BBM आणि BMS हे जे काही कोर्सेस आहेत, या कोर्सेसला जर पाहिला असता 2024 पासून CET एक्झाम या ठिकाणी कंपल्सरी झाली आहे। CET एक्झाम कंपल्सरी झाल्यामुळे ह्या प्रोसेसचे किंवा या कोर्सला जे तुम्ही ग्रॅज्युएशन डिग्रीसाठी ऍडमिशन घेणार आहात, त्या ग्रॅज्युएशन अंडर ग्रॅज्युएशन डिग्रीला ऍडमिशन घेत असताना याच्यासाठी तुमची हे जी प्रोसेस होणार आहे हे टोटल ऑनलाईन माध्यमातून होणार आहे आणि प्रोसेस पहिल्यांदाच ऑनलाईन माध्यमातून होत असल्यामुळे विद्यार्थ्याला या गोष्टी माहित असाव्यात, या अनुषंगाने तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिली जाणार आहे की आपल्याला ज्यावेळेस आपण ऑनलाईन काउन्सिलिंग प्रोसेस जॉईन करणार आहोत, त्या ऑनलाईन प्रोसेस जॉईन केल्यानंतर आपल्याला रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स या ठिकाणी किती लागणार आहेत आणि कशा पद्धतीने लागणार आहेत आणि या रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स मध्ये कुठले या ठिकाणी रिझर्वेशनचे प्रकार असू शकतात याबद्दल इन डिटेल इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे। बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना या एक्झाम ऑनलाईन झाल्यात ह्या माहिती नसल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे फॉर्म CETचे मिसिंग होत आहेत। तर व्हिडिओ मी तुम्हाला खूप अर्ली स्टेज मध्ये पोस्ट करत आहे, तर ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म या ठिकाणी भरले नसतील तर आपण लवकरात लवकर या ठिकाणी भरून घ्यावेत आणि ज्या विद्यार्थ्यांचे ऑलरेडी फॉर्म झाले आहेत अशा विद्यार्थ्यांनी जे आपले एक्झामिनेशन आहे या एक्झामिनेशनच्या अभ्यासाकडे लक्ष देणं गरजेचं आहे। अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला जशी मी आज या ठिकाणी प्रोव्हाइड करत आहे, हे पूर्ण इन्फॉर्मेशन तुमचं फर्स्ट इयर असल्यामुळे तुम्हाला बऱ्याच गोष्टी याच्यातल्या माहिती नाहीत, कारण 12वी नंतर आपल्याला जे कॉलेज हवंय आपल्याला त्या कॉलेजचं जाऊन आपण या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्म भरत होतो आणि या ठिकाणी ऍडमिशन घेत होतो। पण आता सध्या हे परिस्थिती नाहीये। जरी ते आपल्या शहरात कॉलेज असेल किंवा आपल्याला आवडतं जरी ते कॉलेज असेल, ते जर कॉलेज आपल्याला घ्यायचं असेल तर या वर्षीपासून आपल्याला हे महाCET सेल द्वारेच आपल्याला हे फॉर्म भरून ऍडमिशन घेता येणार आहे, हे लक्षात असणं गरजेचं असणार आहे। आणि यामध्ये ज्याही विद्यार्थ्यांना या प्रोसेस मध्ये पेड काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल तर आमच्याकडे या ठिकाणी लातूर ऑफिस, पुणे ऑफिस किंवा ऑनलाईन माध्यमातून आपली पेड काउन्सिलिंग जॉईन करू शकतात। याचं बेनिफिट तुम्हाला जेवढी या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया असणार आहे त्या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेत आम्ही तुम्हाला टाइम टू टाइम इन्फॉर्मेशन आल्सो तुमची प्रोसेस करून देण्यात आम्ही मदत करणार आहोत। तर मेन व्हिडिओचा कॉन्टेंट आहे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स। आता डॉक्युमेंट्सचा विचार केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की काय डॉक्युमेंट्स काढावे लागतील आणि त्या डॉक्युमेंटची व्हॅलिडिटी काय असणं गरजेचं आहे। तर सर्वात पहिल्यांदा जे आपलं या प्रोसेससाठी रिझर्वेशन असणार आहे, हे रिझर्वेशन या ठिकाणी 3 टप्प्यात डिवायडेशन केलं आहे। त्याच्यामध्ये फर्स्ट आहे कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन, पॅरलल रिझर्वेशन आणि स्पेशल रिझर्वेशन। कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढ्याही कॅटेगरी तुम्हाला या ठिकाणी बोर्डवर दिसत आहेत, या सर्व कॅटेगरीला आपण एकंदरीत कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन आपण ग्राह्य धरत असतो। नंतर आहे पॅरलल रिझर्वेशन, ज्या विद्यार्थ्याचे पालक भारतीय सैन्य दलात आहेत त्यामध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स याच्यामध्ये असतील तर आपल्याला डिफेन्स D1, D2, D3 हे सर्टिफिकेट मिळत आपल्या या रिझर्वेशन सोबत हे रिझर्वेशन सुद्धा ऍड होणार आहे। नंतर आहे स्पेशल रिझर्वेशन, जे विद्यार्थी फिजिकली दिव्यांग आहेत किंवा हँडिकॅप आहेत किंवा ज्या विद्यार्थ्याचे आई वडील नाही ते विद्यार्थी अनाथ आहेत म्हणजे ऑर्फन रिझर्वेशन, असेही आपल्याला या ठिकाणी स्पेशल रिझर्वेशन अंतर्गत रिझर्वेशन उपलब्ध आहेत आपल्या या काउन्सिलिंग प्रोसेस अंतर्गत। ठीक आहे, मग आता हे रिझर्वेशन जर आपल्याला मिळवायचं असेल तर यासाठी रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत आणि हे डॉक्युमेंट्स कुठून काढावे लागतील याबद्दल आपण माहिती घेऊ। आणि माहिती घेत असताना आपण 2 टाइप्स या ठिकाणी करणार, सर्व विद्यार्थ्यांसाठी कुठले डॉक्युमेंट्स लागतील आणि जे विद्यार्थी कॅटेगरी प्रवर्गात नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी कुठले डॉक्युमेंट्स लागतील। तर या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांसाठी जर विचार केला असता 10वीचा मार्कशीट लागेल, 12वीचा मार्कशीट लागेल, आपण ज्या ठिकाणाहून 12वी पास आउट करत आहात त्या ठिकाणची आपल्याला 12वीची TC लागेल, नंतर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट लागेल, इन्कम सर्टिफिकेट जर आपलं इन्कम 8 लाखच्या बिलो असेल तर आपल्याला या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट लागेल, किंवा जर आपल्याला या ठिकाणी स्कॉलरशिपचं बेनिफिट घ्यायचं असेल तर आपल्याला हे इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे। नंतर आपल्याला या ठिकाणी फोटो, सिग्नेचर आणि आपलं आधार कार्ड या ठिकाणी आपल्याला लागणार आहे। नेक्स्ट हे झालं तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांसाठी। यासोबतच आपण जेही एक्झाम दिले, समजा CETची एक्झाम दिल्या, या CET एक्झामचा आपल्याला रिझल्ट लागणार आहे। यानंतर जे विद्यार्थी कॅटेगरी प्रवर्गात येतात, SC ST या प्रवर्गात येत असतील तर आपल्याला या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे। जे विद्यार्थी NT1, NT2, NT3, BJDT या प्रवर्गात येत असतील
तर या विद्यार्थ्याला या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अँड ऑल्सो नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सुद्धा आपल्याला लागणार आहे. लक्षात घ्या, SC ST मधनं आहात तर फक्त कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी लागेल. जर ओबीसी NT1 NT2 NT3 VJTT मधनं आहात तर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर हे सर्टिफिकेट आपल्याला आवश्यकच आहेत. जे विद्यार्थी EWS प्रवर्गात येतात तर अशा विद्यार्थ्यांना स्टेटचं जे EWS सर्टिफिकेट आहे ते स्टेटचं EWS सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे. आणि जे विद्यार्थी जनरल कॅटेगरीत येतात त्या विद्यार्थ्यांना हे जे तुम्हाला बोर्डवरती दिसत आहेत हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत. याच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना काय अडचण असेल प्रोसेस रिलेटेड अथवा कुठल्याही गोष्टी रिलेटेड, एज्युकेशनल रिलेटेड, ठीक आहे, तर आपण कमेंट्स मध्ये विचारा. अथवा आपल्याला जर पेड काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल ते स्क्रीनवरती जे नंबर दिले त्याच्यावरती